दिवसाची सुरुवात येशूबरोबर. लहानपणी जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळेस आमच्या लहानपणी आमच्या घरामध्ये लाईट नव्हती आणि आम्ही सर्वजण कंदील वापरायचो. आणि ते कंदील ते काच साफ करायची, रॉकेल भरायचं आणि मग ते कंदील रात्रीच्या वेळेस आमच्या कामामध्ये यायचा. चर्चमध्ये जर काही रात्री प्रोग्राम असला, विशेषतः मोंदी गुरुवार वगैरेच्या वेळेस चर्चमध्ये प्रोग्राम असायचा, अशा वेळेस गॅसबत्ती आम्ही ते पेटवायचो. आणि ते गॅसबत्तीचा प्रकाश आम्हाला त्या टायमाला त्यावेळेला इतका मोठा वाटायचा. घरामध्ये सुद्धा ज्यावेळेस आम्ही एक कंदील असायचा आणि त्याच्याभोवती आम्ही बहीण भावंड बसून आम्ही अभ्यास करायचो. खूप अंधार असला त्यामध्ये एक लहानशी मेणबत्तीसुद्धा आपल्याला खूप आधार देते. त्याचा प्रकाश जो आहे हा आपल्याला खूप आधार देतो. या पापी जीवनामध्ये देवाने येशू ख्रिस्ताला प्रकाश म्हणून पाठवलं, ज्यामुळे मनुष्य मात्राचे जीवन प्रकाशमय व्हावे. बघा, योहान 1 अध्याय 4 आणि 5 वचन बघा. गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 1 and verse 4 and 5. त्याच्या ठायी जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधकारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. ह्याच प्रकाशाची साक्ष देण्यासाठी बाप्तिस्मा करणारा योहान आला होता. ह्याच प्रकाशाने म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला सांगितलं नंतर की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. म्हणजे आपण जगाचा प्रकाश आहोत. आणि आम्हाला ह्याच प्रकाशाने आम्हाला लोकांच्या जीवनामध्ये उजेड आणायचा आहे. आम्हाला ह्या पापाच्या अंधकारमय जीवनामधून लोकांना बाहेर काढायचं आहे त्यामधून, आणि त्यांना नव्या प्रकाशामध्ये घेऊन जायचं आहे. तो प्रकाश म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि तोच जीवनाचा खरा प्रकाश आहे. आम्हाला आमचं जीवन, आम्ही जो प्रकाश आहोत तो इतरांना द्यायचा आहे. त्याच्यामुळे आमचा जो प्रकाश आहे हा किती चांगल्या रीतीने इतरांवर पडायला पाहिजे ह्याची आम्ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मत्तई शुभवर्तमान ह्याचा 5वा अध्याय आणि 16व वचन. गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 5 and verse 16. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.